या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ टनेल्स अकॉर्डिंग टू साईज अँड शेप. याच्यानुसार आपण जे काही टनेल्स आहेत साईज आणि शेप्सनुसार त्याचं क्लासिफिकेशन म्हणजेच वर्गीकरण म्हणजेच डिफरंट जे काही टाईप्स आहेत ते आपण बघणार आहोत या लेक्चरमध्ये. मग जे काही क्लासिफिकेशन आहे किंवा टाईप्स ऑफ टनेल्स आहेत अकॉर्डिंग टू साईज अँड शेप ते बघू आपण. तर ते आहेत, फर्स्ट टाईप आहे रेक्टँग्युलर शेप टनेल और बॉक्स टाइप शेप. नेक्स्ट सर्कुलर शेप, सेगमेंटल शेप, हॉर्स शू शेप, एग टाइप शेप, elliptical shape, and last polycentric shape. These are the different shapes of tunnels. आता याचे जे काही डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन बघू आपण वन बाय वन. आता फर्स्ट जो काही टाईप आहे टनेलचा तो आहे आपला रेक्टँग्युलर टनेल. जे काही रेक्टँग्युलर टनेल आहे हा टनेल जनरली कधी युटिलाइज केला जातो ज्या ठिकाणी जी काही स्मॉल डेप्थ रिक्वायर्ड असेल, म्हणजे ही जी काही डेप्थ आहे ही डेप्थ कसं आहे स्मॉल आहे. मग अशा केसमध्ये काय केलं जातं, रेक्टँग्युलर टनेल युटिलाइज केलं जातं. म्हणजे अशा प्रकारचे जे काही रेक्टँग्युलर शेप टनेल्स आहेत ते जनरली कशामध्ये अवेलेबल आहेत, स्मॉल डेप्थमध्ये अवेलेबल आहेत. मग फर्स्ट पॉईंट काय होईल, टनेल्स ऑफ रेक्टँग्युलर शेप्स आर अवेलेबल इन स्मॉल डेप्थ. रेक्टँग्युलर जे टनेल जे आहेत त्यांची डेप्थ कसं असते, स्मॉल असते. स्मॉल इन डेप्थ झाला पहिला पॉईंट. जे काही रेक्टँग्युलर शेपचे टनेल्स आहेत ते शक्यतो कोणत्या डेप्थमध्ये अवेलेबल आहेत, तर ही डेप्थ जी आहे हे स्मॉल डेप्थमध्ये अवेलेबल आहे. नेक्स्ट पॉईंट, असे जे काही टनेल्स आहेत रेक्टँग्युलर शेप किंवा त्यालाच काय म्हणलं जातं बॉक्स टाईप शेप टनेल देखील म्हणलं जातं. मग जे काही रेक्टँग्युलर शेपचे जे काही टनेल्स आहेत याचा वापर ॲज अ पेडेस्ट्रियन टनेल म्हणून केला जातो. म्हणजे कशासाठी सुटेबल आहेत, ॲज अ पेडेस्ट्रियन टनेल म्हणून सुटेबल आहेत. म्हणजेच जे काही पायी जाणारी लोक आहेत त्यांच्यासाठी या टनेलचा उपयोग केला जातो. म्हणजेच रेक्टँग्युलर टनेल्स आर सुटेबल फॉर पेडेस्ट्रियन टनेल. पेडेस्ट्रियन टनेल म्हणजे जे काही पायी लोक जातात त्यासाठी हा टनेल युटिलाइज केला जातो. म्हणजे ह्याच्यातून लोक काय करतात, ह्याचा वापर करतात पायी जाण्यासाठी, म्हणून याला काय म्हणलेलं आहे पेडेस्ट्रियन टनेल म्हणलं जातं. मग त्यासाठी हा टनेल सुटेबल आहे. रेक्टँग्युलर टाईप टनेल ॲज अ पेडेस्ट्रियन टनेल म्हणून याचा वापर केला जातो. नेक्स्ट, जे काही पेडेस्ट्रियन टनेल्स आहेत आजकाल युटिलाइज केलं जात नाही, कारण याचं जे काही कन्स्ट्रक्शन आहे डिफिकल्ट आहे. याची जी काही रचना करणं डिफिकल्ट आहे, मग किंवा बांधणी करण्याची डिफिकल्ट आहे. म्हणून आजकाल जे काही रेक्टँग्युलर किंवा बॉक्स टाईप शेप टनेल आहेत ते आजकाल वापरत नाहीत. कशामुळे वापरत नाहीत, कन्स्ट्रक्शन इज डिफिकल्ट. ह्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, डिफिकल्ट आहे, म्हणजे कठीण आहे कन्स्ट्रक्ट करण्यासाठी. नेक्स्ट, याच्यामध्ये जी काही रूप असतं अशा टनेलचं याच्यामध्ये मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेसेस इथं ऑकर्ड होतात किंवा सब्जेक्ट होतात किंवा तयार होतात. त्याच्यामुळं जे काही रूप आहे त्या ठिकाणी काय केलं जातं, स्टील गर्डर प्रोव्हाइड केलं जातं. आणि त्याच्यानंतर त्याला त्या ठिकाणी रूप लायनिंग म्हणजे त्या ठिकाणी लेअर अप्लाय केला जातो. शक्यतो अशा केसमध्ये कॉन्क्रीट लेअर या ठिकाणी अप्लाय केला जातो आतल्या बाजूनं. जे काही लेअर असतो कॉन्क्रीटचा त्याला काय म्हटलं जातं, लायनिंग म्हटलं जातं. या ठिकाणी आतल्या बाजूला रूप लायनिंग केली जाते बाय युजिंग कॉन्क्रीट. तर हे झालं एक्सप्लेनेशन ऑफ रेक्टँग्युलर और बॉक्स टाईप शेप टनेल. हे झालं. आता नेक्स्ट टाईप बघू आपण, सर्क्युलर शेप टनेल. आता जे काही सर्क्युलर शेप टनेल आहे तो जनरली जे काही वॉटर आहे वॉटर कॅरी करण्यासाठी युटिलाइज केला जातो. म्हणजे
Circular ship tunnels are generally utilized for carrying water under pressure. जे काही सर्क्युलर टनेल्स आहेत त्याचा जो काही वापर होतो तो कशासाठी केला जातो? कॅरिंग वॉटर म्हणजे पाणी वाहून नेण्यासाठी याचा वापर केला जातो अंडर प्रेशर. तर पहिला जो काही ह्याचा यूज आहे तो कशासाठी केला जातो? यूज याचा कॅरिंग द वॉटर, पाणी वाहून नेण्यासाठी याचा उपयोग केला जातो. मग हे जे काही आता याचं नेमच इंडिकेट करतं हे टनल कोणता शेप आहे? तर सर्क्युलर शेप आहे. मग असे जे काही सर्क्युलर शेपचे टनेल आहेत ते काय करतात? जे काही एक्सटर्नल प्रेशर असेल, इंटरनल प्रेशर असेल त्याला रजिस्ट करतात. तर हा जो काही याचा शेप आहे तो कसा आहे? सर्क्युलर शेप आहे. आणि जे काही सर्क्युलर शेप टनेल्स आहेत ते काय आहेत? बेस्ट सुटेबल आहेत फॉर रजिस्टिंग एक्सटर्नल प्रेशर, resisting external pressure and internal pressure. अशा प्रकारचे जे काही सर्क्युलर टनेल आहे हे बेस्ट सुटेबल आहे ज्या ठिकाणी की आपल्याला एक्सटर्नल आणि इंटरनल प्रेशर रजिस्ट करायचे त्या ठिकाणी हे सुटेबल आहे. तसंच अशा प्रकारचे जे काही टनेल्स आहेत याचा जो काही क्रॉस सेक्शनल एरिया असतो तो काय असतो? जास्तीचा असतो. याचा जे काही क्रॉस सेक्शनल एरिया म्हणतो आपण, हा क्रॉस सेक्शनल एरिया तो जास्तीचा असतो. तसेच याचं एक मेन ॲडव्हान्टेज काय? लिस्ट कमीत कमी पेरीमीटर. जी काही याची हे पेरीमीटर आहे सर्क्युलर तर हे पेरीमीटर कसं असतं? लिस्ट असतं. याचा एक फायदा काय आहे? तर ह्याचा जो काही मॅक्झिमम क्रॉस सेक्शनल एरिया आणि काय असणार आहे? लेस पेरीमीटर म्हणजे कमी इथं पेरीमीटर असणार आहे. आता हे जे काही सर्क्युलर टनेल्स आहेत कुठं कन्स्ट्रक्ट केला जातो? की अशा प्रकारचे जे काही टनेल्स आहेत जनरली सॉफ्ट रॉकमध्ये याचं कन्स्ट्रक्शन करणं सोपं जातं. जे काही सर्क्युलर टनेल्स आहेत हे सर्क्युलर टनेल कुठेही केलं जातं? ज्या ठिकाणी सॉफ्ट रॉक आहे, सॉफ्ट रॉक, त्या सॉफ्ट रॉकच्या ठिकाणी अशा प्रकारचं जे काही सर्क्युलर टनेल्स आहेत कन्स्ट्रक्ट करणं सोपं जातं. नेक्स्ट ह्याच्यामध्ये काय? ह्याचा सर्क्युलर शेप टनेल असल्यामुळं याचं लाईनिंग करणं म्हणजेच याच्यामध्ये लेअर ऑफ कॉन्क्रीट किंवा प्रोव्हाइड करणं या ठिकाणी डिफिकल्ट असणार आहे. कारण कसं आहे त्या लाईनिंगला सर्क्युलर शेप त्या ठिकाणी प्रोव्हाइड करावं लागणार. म्हणजेच लाईनिंगमध्ये दुसरं तिसरं काही नसून आपण एक लेअर तिथं प्रोव्हाइड करतो. एक टिंबर असेल, वूड असेल, टिंबर असेल किंवा कॉन्क्रीट असेल किंवा मॅशनरी असेल किंवा ब्रिक लेअर लाईनिंग असेल, ब्रिक मटेरियल असेल त्याचा वापर करून या ठिकाणी काय करतो? इनसाईडला लेअर प्रोव्हाइड करतो. त्या लेअरलाच काय म्हटलं जातं? लाईनिंग म्हटलं जातं. फक्त इथं या ठिकाणी काय करतो? एक लेअर प्रोव्हाइड करतो इनसाईड, त्या लेअरलाच काय म्हटलं जातं? लाईनिंग असं म्हणलं जातं. मग या ठिकाणी ही लाईनिंग जी आहे इथं डिफिकल्ट असणार आहे. कशामुळं? ड्यू टू सर्क्युलर शेप असल्यामुळं. जे काही याचा सर्क्युलर शेप असल्यामुळे त्या ठिकाणी लाईनिंग करणं डिफिकल्ट असणार आहे. मग अशा प्रकारचे जे काही टनेल्स आहेत त्याच्यामध्ये कॉस्टली फिलिंगसाठी मटेरियल लागणार आहे. कारण फ्लॅट बेस प्रोव्हाइड करायचा असतो. मग ती फ्लॅट बेस प्रोव्हाइड करण्यासाठी रोडवे असेल किंवा रेल्वे असेल या ठिकाणी जर आपल्याला फ्लॅट बेस जर तयार करायचा असेल आणि हेच टनेल जर आपण वॉटर कॅरी करण्याऐवजी जर हेच टनेल जर रोडवे किंवा रेल्वेसाठी जर युटिलाइज करायचं असेल तर आपल्या इथं फ्लॅट बेस तयार करावं लागेल. यासाठी मग मॅक्झिमम मटेरियल त्या ठिकाणी रिक्वायर्ड असतं. मग त्या ठिकाणी कॉस्ट काय असते? मोर रिक्वायर्ड असते फॉर फिलिंग द बॉटम ऑफ सर्क्युलर शेप टनेल. कशासाठी? त्या ठिकाणी फ्लॅट बेस आपल्याला फॉर्म करायचा असतो. कशासाठी? रोड कन्स्ट्रक्ट करण्यासाठी किंवा रेल्वे ट्रॅक प्लेस करण्यासाठी. तर हे एक तिथं डिसॲडव्हान्टेजेस होऊ शकतं त्या सर्क्युलर शेपमध्ये. मग शक्यतो अशा प्रकारचं जे काही टनेल आहे ते कशासाठी वापर केला जातो? फॉर कॅरिंग द वॉटर अंडर प्रेशर म्हणजे वॉटर कॅरी करण्यासाठीचा उपयोग केला जातो. आता नेक्स्ट आहे सेगमेंटल शेप टनेल. आता जे काही सेगमेंटल शेप आहे टनेलचा ह्यालाच डी शेप देखील म्हणलं जातं. डी शेप तुम्ही पाहत असाल या डायग्राममध्ये हे असं डी दिसतो तुम्हाला, डी शेप. तर याला
जे काही सेगमेंटल शेप टनेल आहे ह्याला काय म्हणलं जातं, डी शेप म्हणलं जातं. मग असं जे काही टनेल आहे याचं जे काही रूप आहे तर ते कसं आहे, सेगमेंटल आहे. ज्याचा जो काही शेप आहे तो ह्या रूपचा तो कसा आहे, सेगमेंटल आहे, म्हणून याला काय म्हणलं जातं, सेगमेंटल शेप म्हणलं जातं. आणि याच्यामध्ये जी काही साईड्स आहेत ते कसे आहेत, व्हर्टिकल आहे, आणि जे काही फ्लोअर आहे हे बॉटम ते कसं आहे, फ्लॅट आहे. आणि याचा जो काही शेप असणार आहे तो कसा असणार आहे, इंग्लिश जे काही अल्फाबेट आहे डी सारखाचा शेप आहे. त्याच्यानंतर जे काही सेगमेंटल शेप आहे जनरली कधी युटिलाइज केलं जातं तर किंवा कधी सुटेबल असतात, ज्या ठिकाणी ॲज अ ट्रॅफिक टनेल म्हणून याचा वापर करण्यासाठी हे टनेल सुटेबल आहेत. याचा जो काही सेगमेंटल टनेल्स आहेत याचा यूज कसं करणार आहे आपण, ॲज अ ट्रॅफिक टनेल म्हणून करणार आहे. ट्रॅफिक टनेल याचे यूज जे आहेत खूप महत्त्वाचे आहेत याच्यामध्ये, ॲज अ ट्रॅफिक टनेल्स. याच्यानंतर अशा प्रकारचे जे काही टनेल्स आहेत जनरली कधी युटिलाइज केलं जातं, आणखी सबवे असेल किंवा ॲज अ नेव्हिगेशनल टनेल म्हणून देखील ह्याचा वापर केला जातो. अशा प्रकारचे जे काही टनेल्स आहेत ॲज अ ट्रॅफिक टनेल म्हणून युटिलाइज केलं जातं. पण नेमकं कोणती ट्रॅफिक याच्यामधून कॅरी केली जाते तर ॲज अ सबवे और ॲज अ नेव्हिगेशन टनेल. म्हणजेच सेगमेंटल शेप टनेल्स आर कॉमनली यूज इन सबवे और ॲज अ नेव्हिगेशनल टनेल. याचा जो काही उपयोग असतो, यूज केला जातो ॲज अ सबवे किंवा नेव्हिगेशनल टनेलसाठी युटिलाइज केला जातो. असे जे काही टनेल्स आहेत हे काय ह्याचं जे काही व्हर्टिकल वॉल्स आहेत आणि सेगमेंट वर प्रोव्हाइड करायचा असतो, मग ह्याचं जे काही कन्स्ट्रक्शन आहे इझी आहे. मग अशा प्रकारचे जे काही टनेल्स आहेत इझी इन कन्स्ट्रक्शन, ह्याचं जे काही कन्स्ट्रक्शन करणं सोपं आहे. आणि याच्यामध्ये जे काही लाईनिंग प्रोव्हाइड करतो म्हणजे इनसाईड लेअर ते कसं लागणार आहे, मोर थिकनेस ह्या लाईनिंगची रिक्वायर्ड आहे. मोर थिकनेस ऑफ लाईनिंग रिक्वायर्ड आहे, मोर थिकनेस ऑफ लाईनिंग रिक्वायर्ड. आणि आता हे झालं. आणि अशा जे प्रकारचं जर आपल्याला टनेल कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर हार्ड रॉकमध्ये आपण याला जनरली कन्स्ट्रक्ट करू शकतो इझिली. पण हे जर सॉफ्ट रॉकमध्ये कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर ते काय असणार आहे, डिफिकल्ट फॉर कन्स्ट्रक्शन असणार आहे. कुठल्या केसमध्ये, सॉफ्ट रॉकमध्ये. सॉफ्ट रॉकमध्ये अशा प्रकारचं जर टनेल कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर त्या ठिकाणी डिफिकल्ट असणार आहे कन्स्ट्रक्ट करणं. तर हे काय आहेत, टनेलचे टाईप्स आहेत कशानुसार, शेप्सनुसार. ह्या लेक्चरमध्ये आपण 3 बघू, पुढच्या लेक्चरमध्ये परत राहिलेले जे काही 4 टाईप्स आहेत ते बघू.